सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाला इचलकरंजीत मिळणार उजाळा। 26 डिसेंबरला स्मृती जागर कार्यक्रमाचे आयोजन। इचलकरंजीत 1974 मध्ये सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन झाले होते। वस्त्रनगरीत त्याच्या पुन्हा एकदा स्मृती जागवल्या जाणार आहेत। त्यानुसार येत्या 26 डिसेंबरला राजवाडा दरबार हॉलमध्ये सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम आयोजित केला आहे। आपटे वाचन मंदिराच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश आवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत 1974 मध्ये गोविंदराव हायस्कूलच्या प्रांगणात सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन झाले होते। साहित्य संमेलनात येत्या 26 डिसेंबरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे या संमेलनाच्या स्मृतीचा जागर करण्याचा निर्णय शहरातील साहित्यप्रेमी मंडळांनी घेतला आहे। त्यानुसार या दिवशी सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम घेतला जाणार आहे। त्यासाठी दिल्लीत येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना निमंत्रित केलं आहे। याशिवाय साहित्यिक मंडळींसह साहित्यप्रेमी नागरिकांना निमंत्रित केलं जाणार आहे। सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे। सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन आयोजनात कार्यरत राहिलेल्या 10 ते 12 जणांचा सत्कार केला जाणार आहे। तर या तत्कालीन साहित्य संमेलनाचा इचलकरंजीच्या जहागीरदारांचे नाव दिलं होतं। त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे आवाडे यांनी सांगितले। यावेळी दिलीप शेंडे, अशोक सौंदत्तीकर, सुषमा दातार, प्रसाद कुलकर्णी, अशोक केसरकर, ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी, पाटलोबा पाटील आदी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।